हरे कृष्ण. प्रातःकालीन भागवत चर्चामध्ये आपल्या सगळ्या महानुभावांचं स्वागत आहे. एक आज मिनिट हा आपण माताजी. श्रीमद भागवतम. एक मिनिट माताजी, काहीतरी गडबड आहे. हा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रातःकालीन भागवत चर्चामध्ये आपल्या सगळ्या महानुभावांचं स्वागत आहे. धन्यवाद. आपण आज स्कंद दुसरा अध्याय 5 सर्व कारणांचे कारण श्लोक क्रमांक 34 व 35 समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या श्लोकामध्ये आपल्याला शुद्ध भक्तीची अचूकता व ब्रह्माचा नम्र स्वीकृती, भगवंतांच्या पूर्ण ज्ञानाची गुरुकिल्ली कसं आहे ते आपल्याला या दोन श्लोकांमधून समजून घेता येईल. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 नारायणं नमस्कृत्य नारायण नरं चैव नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं नरोत्तमं देवीं देवीं सरस्वतीं सरस्वतीं व्यासं व्यासं ततः जयम् ततो जयं उदीरयेत्। उदीरये. नष्टप्रायेषु नष्टप्रायेषु अभद्रेषु भद्रेषु नित्यं भागवत नित्यं सेवया भागवत सेवया भगवती भगवती उत्तम श्लोके उत्तमश्लोके भक्तिः भवति भक्तिर्भवति नैष्ठिकी. नैष्ठिकी। हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 34 आणि 35. वर्ष पूग सहस्र अंते वर्षपूग सहस्रान्ते तद अंडम उदके शयम तत् अंडम केशय उदकेशयम्। काल कर्म स्वभावस्त कालकर्म स्वभावस्तः जीव अजीवम अजीवयत जीवः अजीवम् अजीवयत्। स एव पुरुषः तस्मात् स एव पुरुषः तस्मात् अंडम निर्विद्य निर्गतः अंडं निर्भिद्य निर्गतः। सहस्र ऊरु अग्रिबाहु अक्षः सहस्र उरु अंघ्रिबाहु अक्षः। सहस्र आनन शीर्षवान सहस्र आनन शीर्षवान्। वर्ष पूग सहस्र अंते तद अंडम उदके शयम काल कर्म स्वभावस्त जीव अजीवम अजीवयत स एव पुरुष तस्मात् अंडम निर्भिद्य निर्गतः सहस्र उरु अंग्री बाहु अक्षः सहस्र आनन शीर्षवान. भाषांतर. अशा रीतीने ही सर्व ब्रह्मांडे सहस्र युगे पाण्यातच कारणोदक सागरात बुडलेली असतात आणि सर्व जीवांचे स्वामी त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये प्रवेश करून त्यांना पूर्णपणे सचेतन करतात. भगवान महाविष्णू जरी कारणार्णवामध्ये शयन करीत असले तरी त्यातून बाहेर येऊन स्वतःला हिरण्यगर्भ रूपात विभाजित करून त्यांनी प्रत्येक विश्वात प्रवेश केला आणि सहस्र पाय, बाहू, मुखे, मस्तके इत्यादींनी युक्त असे विराट रूप धारण केले. ओम ज्ञानतिमिरन्धस्य तिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै चक्षुरुन्मीलितं येन श्रीगुरवे तस्मै नमः। श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं स्थापितं येन येन भूतले स्वयं भूतले रूप कदा स्वयं रूप मह्यं कदा ददाति मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। स्वपदान्तिकं. वन्देऽहं वन्देऽहं श्रीगुरो श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् श्रीगुरून् वैष्णवाञ्च वैष्णवांश्च श्रीरूपं श्रीरूपं साग्रजातं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं सगणरघुनाथान्वितं तं तं सजीवं सजीवं साद्वैतं साद्वैतं सावधूतं सावधूतं परिजनसहितं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा श्रीराधां कृष्णपादान् कृष्णपादान् सगणललिता सगणललिता श्रीविशाखान्विताञ्च. श्रीविशाखान्विताभ्यं नमो नमो ॐ ॐ विष्णुपदाय विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय कृष्णपृष्ठाय भूतले भूतले श्रीमते श्रीमते भक्तिवेदान्त भक्तिवेदान्त स्वामिनिति स्वामिनिति नामिने. नामिने। नमस्ते नमस्ते सरस्वते सरस्वती देवे देवे गौरवाणी गौरवाणी प्रचारिणे प्रचारिणे निर्विशेष निर्विशेष शून्यवादी शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे आश्रितदेशधारिणे वाञ्छा कल्पतरुभ्यश्च वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा कृपा सिन्धुभ्येव सिन्धुभैव च च पतितानां पतितानां पावनेभ्यो पावनेभ्यो वैष्णवेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो नमः। जय श्री जय कृष्ण श्रीकृष्ण चैतन्य चैतन्य प्रभु प्रभु नित्यानंद नित्यानंद श्री श्री अद्वैत अद्वैत गदाधर गदाधर श्रीवासादि श्रीवासादि गौर गौर भक्त वृंद भक्तवृंद
हरे हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्ण कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, कृष्ण हरे हरे हरे, हरे हरे राम, राम राम हरे राम राम, हरे हरे। राम राम हरे हरे। हरे कृष्णा हरे कृष्ण 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 हरे हरे हरे, हरे, हरे हरे राम, राम हरे हरे राम, राम, राम 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 हरे हरे हरे। हरे। हरे हरे कृष्ण कृष्ण, हरे हरे कृष्ण कृष्ण, कृष्ण 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 हरे हरे हरे, हरे, हरे हरे राम राम, हरे हरे राम, राम, राम 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 हरे हरे। हरे हरे। हरे कृष्णा। आज आपण स्कंद दुसरा, अध्याय 5, सर्व कारण श्लोक क्रमांक 34 आणि 35 समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपण 33व्या श्लोकामध्ये बघितलं की भगवंताच्या शक्तीच्या सामर्थ्याने त्या सगळे जे एलिमेंट्स असतात, पंचमहाभूत वगैरे, ते एकत्र येऊन सृष्टीच्या प्राथमिक आणि दुय्यम कारणांचा स्वीकार करून ब्रह्मांड अस्तित्वात येतात. आता हे ब्रह्मांड अस्तित्वात आल्यानंतर सहस्र युगोपर्यंत ते कारणदक्षई पाण्यातच बुडलेली असतात. आणि जेव्हा भगवंत त्याच्यामध्ये प्रवेश करतात तेव्हा ते पूर्णपणे सचेत होतात. आणि असे सचेत झाल्यानंतर अ महाविष्णू जरी शयन करीत असले कारणादक्षई अ अ, महासागरात, तरी ते काय करतात, स्वतःला तिथून बाहेर काढून स्वतःच रूपांतर, ते विभाजन हिरण्य गर्भरूपात करतात. आणि हिरण्य गर्भरूपात अ, रूपांतर करून ते प्रत्येक विश्वात प्रवेश करतात. त्यावेळेला त्यांचे विराट रूपाचं वर्णन सांगितले की ते ते विराट रूप धारण करतात त्यावेळेला. ज्या विराट रूपाला सहस्र पाय, बाहू, मुखे, मस्तके भरपूर सहस्र मध्ये असतात, अशा विराट रूपाचं वर्णन आणि करतात. आणि पुढे मग नंतर पुढच्या श्लोकांमध्ये विराट रूपाचा प्रत्येक अवयव, प्रत्येक अ, निरनिराळ्या भागांवर कसं स्थित आहे, पुरुषाच्या ग्रह विस्तार, प्रत्येक ग्रह मालिकेतला प्रत्येक ग्रह, मग विराट रूप पुरुषाचं प्रत्येक अवयवाचं कसं प्रतीक आहेत, ते आपल्याला पुढे आपल्याला ऐकायला मिळेल. आता आपल्याला ह्याच्यात प्रभूजी सोप्या भाषेत आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतील, अशी मी त्यांना विनंती करते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे आपण पाहतोय की जे नारदजींचे प्रश्न होते, त्या प्रश्नांच्या उत्तराखातर एक प्रश्न होता त्यांचा, यतः श्रेष्ठ. तर त्या प्रश्नाचं उत्तर आज या 35व्या श्लोकामध्ये संपत आहे. 31व्या श्लोकापर्यंत कारण सृष्टीचं दर्शन आपल्याला कळालं, आणि आता 32व्या पासून 35व्या श्लोकापर्यंत आपण कार्यसृष्टीची जी रचना आहे ती पाहिली. आणि इथे आपल्याला इंट्रोडक्शन मिळतंय विराट रूपाचं. आणि आता पुढच्या श्लोकांपासून ब्रह्माजी जे आहेत ते विराट स्वरूपाचं आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर हे विराट रूप हे भक्तांसाठी नाहीये, हे विराट रूप त्यांच्यासाठी आहे जे भगवंतांची खरी जाणीव ज्यांना अजून झाली नाहीये, भगवंतांचं श्याम सुंदर द्विभुत स्वरूप ज्यांना अजून कळालं नाहीये, जे भगवंतांना परम नियंत्रक, परम पुरुष म्हणून अजून समजू शकलेले नाही आहेत, जे भगवंतांच्या अ, आगाढ शक्तीचा अजूनही स्वीकार करू शकलेले नाही आहेत, अशा लोकांसाठी हे विराट स्वरूप जेव्हा ते पाहतात की कसं आहे हे विराट स्वरूप, जसं आजच्या श्लोकात ब्रह्माजी आपल्याला समजवतात, हजारो हजारो हात, हजारो हजारो पाय, हजारो हजारो मुख, हजारो हजारो डोके, आणि एवढे फैलवलेले की त्यांचं ना आपल्याला आधी कळतंय ना अंत कळतोय, एवढी त्यांची व्याप्ती. तर जेव्हा असं शक्तिमान स्वरूप डोळ्यासमोर येतं, तेव्हा कोणीही जीव स्वतः मस्तक होऊ शकतो. आणि त्यांच्यासाठी भगवान विष्णू काय करतात, महाविष्णू काय करतात, की ते प्रत्येक ब्रह्मांडामध्ये जेव्हा जातात, ते हिरण्यगर्भाच्या रूपामध्ये येतात आणि त्यांचं हे विराट स्वरूप धारण करतात, जेणेकरून भरकटलेले जे जीव असतात ते भगवंतांकडे आकर्षित व्हावे आणि स्वतःची चूक समजून परत भगवत धामामध्ये त्यांनी प्रवेश घ्यावा.
आणि म्हणूनच आजचे हे जे दोन श्लोक आहेत ना, ते आपल्याला शुद्ध भक्तीची अचूकता, ब्रह्माजींची नम्रता आणि भगवंतांच्या पूर्ण ज्ञानाची गुरुकिल्ली आपल्याला देत आहे. भक्ताचे कर्म कधीही अचूक असते. आता ब्रह्माजींचे शोचनीय सामर्थ्य पहा ना. वैदिक ज्ञान अचूक आहे, कारण ते परम भगवंतांपासून उद्भवतं आणि थेट सर्वात परिपूर्ण जीव जे आहेत त्या ब्रह्माजींच्या हृदयात संक्रमित होते, आणि म्हणून तर आपण त्यांना तो आदी ब्रह्महृदय कवय आहे. तर ब्रह्माजींचे ज्ञान चूक नसते, त्याच्यात काही चूक नाही, कारण ते वेद रूपाने भगवंतांकडून त्यांच्या हृदयात आलंय. त्यांनी भगवंतांच्या चरण कमलांना स्वतःचा अंतिम सत्य मानलं आहे. त्यामुळे त्यांचे विचार, वाणी, कृती भगवत कृपेद्वारे सत्य ठरतात. आणि एवढंच नाही, तर त्यांनी त्याचं त्यांच्या जीवनामध्ये आकलनही केलंय. ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी अखंड भक्ती करत म्हणत राहतात, गोविंदमादि पुरुषम तम अहम भजामी. यावरून हे अधोरेखित होतं की आध्यात्मिक अधिकार हे केवळ विद्वत्ता किंवा पदाचे नव्हे, तर प्रत्यक्षात आलेल्या भक्तीचं फळ आहे. फक्त ज्ञान घेऊन उपयोग नाही, तर ज्ञान आपल्या आयुष्यात आपण काय करायला पाहिजे, त्याचा स्वीकार करून आयुष्य हे बदलायला पाहिजे. जसं ब्रह्माजी विद्वत्ता पूर्ण, पण ते का श्रेष्ठ भक्त, कारण की ते सतत गोविंदच्या स्वरूपावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून असतात, ध्यानस्थ असतात. आणि म्हणूनच भक्ताचं यश नेहमी खात्रीशीर असतं. भगवंत आपले भक्त, विशेषतः जे शुद्ध भक्ती करतात, त्यांच्या कार्याचे रक्षण करतात. भगवद्गीतेमध्ये 9व्या अध्यायातील 31व्या श्लोकात भगवंत स्वतः सांगतात की माझा भक्त कधी नष्ट होत नाही. क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्वत शांती गच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. तो लवकर धार्मिक बनतो आणि त्याला शाश्वत शांती मिळते. हे कुंतीच्या पुत्रा, धैर्याने घोषित कर की माझा भक्त कधी नाश पावत नाही. कारण भक्तांचे सर्व प्रयत्न भगवंतांसाठी असतात आणि म्हणून ते निष्फळ ठरत नाही. हेच खरं मुक्तीचं लक्षण आहे. आणि इथेच आपल्याला कळतं की कसं भक्ती ही बौद्धिकतेपेक्षा श्रेष्ठ आहे. जरी विज्ञान, बुद्धिमत्ता अथवा तत्वज्ञान असले, तरी भगवंतांशी संबंध असल्यास ते अपूर्ण आणि अपयशी ठरते. केवळ मानसिक तर्क कितीही खोलवर असला, तरी जर त्याचा संबंध परमात्म्याशी जोडला गेला नाही, तर तो अपयशाकडेच नेतो. आणि म्हणूनच असं म्हणतात की अनेक टन अविश्वासापेक्षा एक कण भक्ती श्रेष्ठ आहे. कारण की भक्ताचे जीवन कौशल्य हे सर्व काही कृष्णासाठी ह्याच आधारावर असते. भक्त आपल्या जीवनातील प्रत्येक वस्तूचा उपयोग भगवानाच्या सेवेत करतो. भक्त श्री कृष्णाला अर्पण करून जे खातो, तो प्रसाद होतो आणि त्यामुळे सर्व काही आध्यात्मिक बनते. म्हणजे पहा कशी परिस्थिती आहे की भक्त सर्व काही कृष्णासाठी करतो आणि कृष्ण सर्व काही भक्तासाठी करतो, आणि भक्ताला कधी अपयशी होऊ दे. आज आम्ही सकाळच्या वेळेला गजेंद्र मोक्षावर चर्चा करत होतो हिंदीमध्ये, आणि तेव्हा हाच विषय चालू होता की कसं पूर्ण त्याने स्वतःला समर्पित केलं, तर हरी त्याला येऊन वाचवून गेले. असंच एकदा द्वारिकेमध्ये सर्व राण्या बसल्या होत्या. त्यांनी कृष्णाला विचारलं, हे कृष्णा, द्रौपदी तर तुमची एवढी मोठी भक्त होती, मग तिला कौरव सभेमध्ये एवढं अपमानित का होऊ दिलंस तू, तिची लवकर रक्षा का नाही केलीस? तर कृष्ण स्मितहास्य करून म्हणाला, असं वाटतं तुम्हाला? तर त्या बोलल्या, हो, तू लवकर का नाही गेलास, तुला जायला वेळ का लागतो? तर कृष्ण म्हणतात, मला जायला वेळ लागत नाही, मी तर क्षणात कुठेही पोहोचू शकतो, परंतु मला तयार व्हायला वेळ लागतो. कारण की जोपर्यंत पूर्ण शरणागती घेऊन मला कोणी आर्ततेने पुकारत नाही,
तोपर्यंत मला सुरूच होता येत नाही कुठे जायला. द्रौपदी आधी स्वकष्टाने प्रयत्न करत होती की मी स्वतःच रक्षण करेल, सगळ्यांना विनवती करत होती, परंतु मला तिने काही विचारलंच नाही. आणि जेव्हा तिच्या लक्षात आलं की आता कोणीही तिला वाचवू शकत नाही माझ्याखेरीज, तेव्हा ती पूर्ण शरण आली. आणि हात वर करून जेव्हा तिने सांगितलं की हे कृष्णा, तूच मला वाचवू शकतो, तर मी तत्काळ तिथे पोहोचलो. तर भक्ताला कधीही कृष्ण अपयशी होऊ देत नाही. आत्ताच उदाहरण पाहूया ना. परमपूज्य अभयचरणारिंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद, त्यांनी विदेशात जाऊन किती मोठा हा भक्तीचा कृष्ण भावनामृताचा प्रचार केला. कारण की ते भगवंतांना पूर्ण शरण गेलेले होते आणि स्वतःच्या गुरुच्या आदेशाचं पालन करत होते. आणि भगवान कृष्णांनी त्यांना असं काही यश दिलं की थोड्याच काळात चैतन्य महाप्रभूंचा जो आदेश होता की प्रत्येक गावागावामध्ये, गल्ली गल्लीमध्ये माझ्या नावाचा गजर होईल, ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं. हे पिजला हॅपीज बनवलं आणि थोड्याच वेळात 108 अधिक मंदिरं त्यांनी स्थापित केली. तर जो सर्व काही कृष्णासाठी करतो, अशा भक्ताला कोणत्याही स्थितीत अधःपतन होत नाही. विशुद्ध भक्ती हीच सर्वोच्च यशाची गुरुकिल्ली आहे. खरं यश म्हणजे सर्व इच्छांचा त्याग करणं, शुद्ध भक्ती सेवेत, अनन्य भक्तीमध्ये गुंतवणं. शुद्ध भक्त कोणतीही व्यक्ती केंद्रीय इच्छा ठेवत नाही. त्याचे एकमेव ध्येय म्हणजे भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करणं. शुद्ध भक्त हा निष्काम असतो, जो केवळ कृष्णांना प्रश्न करण्याची इच्छा बाळगतो आणि अशा प्रकारे त्याला परिपूर्ण शांती आणि निर्भयता अनुभवायला मिळते. जसं भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायातील 14व्या श्लोकात कृष्ण म्हणतात, जो सतत माझे चिंतन करतो त्याला मला प्राप्त करणे सोपे आहे. अनन्य चेता सततम यो माम स्मरति नित्यश तस्य अहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. हे पृथ्वीच्या पुत्रा, जो सतत माझे स्मरण करतो, त्याला मी सहजपणे प्राप्त होतो, कारण तो सतत भक्तीमध्ये गुंतलेला असतो. किती महत्वपूर्ण गोष्ट भगवंतांनी आपल्याला सांगितली पहा, की सतत स्मरणात राहणं आवश्यक आहे. उदाहरणही घेऊया ना. नरकातही शुद्ध भक्त सतत स्मरण करतात आणि परमेश्वराची सेवा करून वातावरणाला वैकुंठात रूपांतरित करतात. त्यामुळे आपली परिस्थिती हे दोरीवर चालणाऱ्या व्यक्तीप्रमाणे आहे. भक्ताने वैयक्तिक इंद्रियतृप्तीसाठी साधन संपत्ती किंवा प्रयत्नांचे वळण न घेण्याबाबत सतर्क राहिले पाहिजे. आणि म्हणूनच तर ब्रह्माजींचा हा नम्रता पहा, कबुली जबाब पहा. ब्रह्मा म्हणतात मी पूर्णपणे समजू शकत नाही. स्वतः कबूल करतायत की त्यांच्याकडे वेद ज्ञान आहे, तपश्चर्या आहे, योगशक्ती आहे, आत्मसाक्षात्कार आहे, तरी ते भगवानाला पूर्णपणे समजू शकले नाही. केवळ हृदयातील उत्कंठा आणि भक्तिभाव हाच मार्ग आहे ज्यातून थोडाफार अनुभव येतो. याच्यावर ब्रह्माजी अजून पुढे आपल्याला सांगणार आहे हृदया उत्कंठेबद्दल. तर भक्ती विना सर्व काही अपूर्ण आहे. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातील 54-55 श्लोकात म्हणतात की आत्मसाक्षात्कारानंतरच परमात्मा मिळतो, तोही भक्तीनेच. श्री व्यासदेवही फक्त वेदांत सूत्र लिहून समाधानी नव्हते. नारद मुनींच्या प्रेरणेतून त्यांनी श्रीमद भागवतम लिहिले, जे वेदांताचे सार सांगते. तर भगवंत स्वतःला भक्तांना प्रकट करतो. नायम आत्मप्रवचनेन लभ्यन बहुधा श्रुतेन. कठोपनिषदामध्ये 1.2.23 मध्ये असं म्हणतात की ना प्रवचनाने ना बुद्धीने ना श्रवणाने, परंतु भगवंत ज्याला इच्छितात त्यालाच ते प्रकट होतात. हीच गोष्ट भगवद्गीतेतील 10व्या अध्यायातील 10व्या श्लोकात म्हटलंय की जो प्रेमाने सेवेत असतो त्याला मी बुद्धी देतो, ज्याने तुम्हाला प्राप्त करतो. तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांति ते. माया केवळ अज्ञ लोकांसाठी आच्छादन करते. भगवान सूर्य समान असून माया म्हणजे ढग आहे.
धग केवळ आपल्या दृष्टीपथातून सूर्य लपवतो, तसंच माया भगवंताला लपवते. प्रत्यक्षात भगवंत नेहमी विद्यमान असतो आणि केवळ एक भक्त जो प्रेम आणि भक्तीने सेवा करतो, तोच तो पडदा छेडू शकतो. त्या श्लोकांचा उपसंहार हाच, की शुद्ध भक्ती हीच खरी समृद्धी आहे. श्री प्रभुतांनी हेच शिकवलं. स्नातक होणे गरजेचे नाही, सेवेत स्वतःला झोकून देणं गरजेचं आहे. श्रीकृष्णाची भक्ती म्हणजे प्रसाद खा, कीर्तन करा, अंधारात उठून मंगल आरतीला या, जीवनाचा प्रत्येक क्षण श्रीकृष्णासाठी व्यतीत करा. भक्ती हीच भगवंतांच्या प्राप्तीची गुरुकिल्ली आहे. भक्ती बुद्धी, योग शक्ती, तप, ऐश्वर्य नव्हे. त्यामुळे जसं कठोपनिषदामध्ये म्हटलंय, की भगवंत ज्याला निवडतात त्यालाच स्वतःला प्रकट करतात. यम एवैष वृणुते तेन लभ्य, तस्य एष आत्मा विवृणुते तनुस्वम. जो पूर्णपणे समर्पित असतो आणि परमात्म्याच्या भक्तिपूर्ण सेवेत गुंतलेला असतो, तो परमात्म्याला जसा आहे तसे समजू शकतो. इव्हन कुंती महाराणी देखील आपल्याला हेच समजवायचा प्रयत्न करते पहा. भागवतम मध्ये पहिल्या अध्यायातील 15व्या पहिल्या स्कंदातील 15व्या अध्यायातील 33व्या श्लोकामध्ये आपल्याला कळतं की भक्तिपूर्ण शरणागती ही वैकुंठाचा पासपोर्ट आहे. तथापि अनुसृत्य धनंजय उदितम नाशम यदुनाम भगवद्गतीम च ताम एकांत भक्त्या भगवती अधोक्षजे निवेशितः आत्म परराम संस्कृते. तर सारांश हाच, की कोणतीही भौतिक उपलब्धी, ज्ञान किंवा तपस्या तुलनात्मक नाहीये. ब्रह्मासारखे सृष्टीकर्तेही म्हणतात की केवळ भक्तिभावानेच भगवंतांचे खरे ज्ञान मिळते. हीच भगवत भक्ती आत्म्याचे अंतिम ध्येय आणि जीवनातील खरी यशस्वीता आहे. जे लोक निस्वार्थपणे श्रद्धेने प्रेमाने कृष्णाची सेवा करतात, त्यांना आध्यात्मिक जीवनात परिपूर्णता मिळण्याची हमी आहे. अशी आध्यात्मिक सेवा अचूक आहे, कारण ती परम सत्यात रुजलेली आहे आणि स्वतः प्रभूने तिचे रक्षण केलेले आहे. तर आपण आपल्या आयुष्यात याला आणूया, की भक्ताच्या समर्पणाद्वारे, सतत भक्तिपूर्ण कृतीद्वारे व्यक्त होणारी भक्तीची पद्धत आपल्यालाही एखाद दिवशी अजिंक्य आध्यात्मिकरित्या समाधानी बनवेल आणि शेवटी पूर्ण साक्षात्कारासह परमधामात परतण्यास आपल्याला पात्र बनवेल. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम.